आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश राणा चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये अधिकृत प्रवेश केला। विशेष म्हणजे हा प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते पार पडला, त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। प्रकाश चौधरी यांच्यासोबत माजी सैनिक भूषण पवार, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील, मुरलीधर माळी, देवाराम चौधरी, गुलजार सिंग गिरासे, राजेंद्र बडगुजर, जितेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी, सचिन चौधरी आणि सागर बडगुजर यांचाही शिंदे गटात समावेश झाला। उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना प्रकाश राणा चौधरी म्हणाले की समाजासाठी अधिक प्रभावी आणि व्यापक काम करण्याच्या उद्देशाने आम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला। या सर्वांनी भविष्यात शिंदखेडा तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर ठोसपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। दरम्यान भाजपमधील काही जुने कार्यकर्ते मागे पडत असल्याची भावना व्यक्त होत असून कार्य करण्याची इच्छा असूनही संधी मिळत नसल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। दरम्यान धुळे येथील माजी महापौर भगवान बापू करंकाळ यांनी देखील शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला। या सर्व प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हाध्यक्ष मनोजदादा मोरे तसेच शिंदखेडा शहराध्यक्ष सोनू वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। या घडामोडींमुळे शिंदखेडा तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचा स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय आणि मग झालेल्या लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांमध्ये आपला शिवसेना पक्ष राज्यात दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला। शिंदखेडा तालुक्यातील सर्वच मंडळी, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील सुद्धा काही मंडळी, या पत्रकार मंडळी या आजच्या सोहळ्यामध्ये सामील झालेलो आहोत आणि प्रवेश सोहळा या ठिकाणी झालेला आहे। आमच्या शिंदखेडा तालुका सुद्धा आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये विलीन केलेला आहे आणि आम्ही यापुढे बापूजी सोबत आणि शिवसेनेसोबत आमचे धुळे जिल्ह्याचे मनोजी मोरे हे सुद्धा आमच्या सोबत आहेत। ते सगळेजण मिळून आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये शिवसेनेची फार मोठ्या प्रमाणावर बोट बांधणार आहोत। यापुढे शिवसेना जिंदाबाद। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।